नमस्कार मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे। ही बातमी नमो शेतकरी मास सन्मान निधी योजना आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आहे। मित्रांनो, खरे तर पीएम किसान सन्मान निधी ही योजना पंतप्रधान यांच्या दूरदृष्टीने सुरू झालेली एक महत्त्वाची डीबीटी स्वरूपाची योजना आहे। ही योजना केंद्रीय पुरस्कृत असून याची सुरुवात 2019 मध्ये झाली आहे। तेव्हापासून तर आतापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 2-2 हजार रुपये याप्रमाणे 16 हप्ते हे देण्यात आले आहेत। मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयाचा लाभ दिला जातो। मात्र हे 6,000 रुपये एक साथ दिले जात नाहीत। 2,000 रुपयाचा एक हप्ता असे एका आर्थिक वर्षात 3 हप्ते शेतकऱ्यांना दिले जातात। दर 4 महिन्यांनी 2,000 रुपयाचा एक हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केला जातो। शेतकऱ्यांमध्ये ही योजना खूपच लोकप्रिय आहे। म्हणून या योजनेची लोकप्रियता पाहता महाराष्ट्र सरकारने देखील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवरती एक तशीच नवीन योजना सुरू केली आहे, जिचे नाव आहे नमो शेतकरी मास सन्मान निधी योजना। मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचे स्वरूप देखील पीएम किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच आहे। विशेष म्हणजे जे शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र आहेत तेच शेतकरी नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेसाठी सुद्धा पात्र ठरवले जात आहेत। म्हणजेच मित्रांनो, महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांना केंद्राचे पीएम किसानचे 6,000 रुपये मिळत आहेत त्यांना नमो शेतकरी योजनेचे देखील 6,000 रुपये दिले जात आहेत। या नमो शेतकरी योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण 2-2 हजार रुपयाचे 3 हप्ते शेतकऱ्यांना दिले गेले आहेत। तसेच आता नमो शेतकरी योजनेचा 4था हप्ता हा कधी मिळणार आहे असा प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे। तर मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 2रा आणि 3रा हप्ता सोबतच दिला गेला होता। म्हणजेच पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 16व्या हप्त्यासोबतच राज्यातील शेतकऱ्यांना 6,000 रुपयाचा लाभ मिळाला होता। तर आता नमो शेतकरी योजनेचा 4था हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे? तर मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 4था हप्ता हा पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्यासोबतच म्हणजेच 17व्या हप्त्यासोबतच शेतकऱ्यांना दिला जाऊ शकतो, असा सूत्रांकडून दावा केला जात आहे। आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता हा जून महिन्यात अखेरीस किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळणार असल्याची शक्यता आहे। कारण की त्यावेळी 16व्या हप्त्याला 4 महिने पूर्ण होतात आणि 4-4 महिन्याच्या अंतराने या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना लाभ हा दिला जातो। त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा 4था हप्ता हा देखील जून-जुलै मध्येच शेतकऱ्यांना मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे। म्हणजेच मित्रांनो, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच काही दिवसांनीच पीएम किसानचे 17व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या 4थ्या हप्त्याचे 2,000 रुपये असे एकूण 4,000 रुपये शेतकऱ्यांना मिळणार असल्याचा अंदाज आहे। बाकी याबाबत शासनाकडून काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाहीये।